मकर संक्रांत चालू झाली की प्रत्येक घरामध्ये हळदी कुंकाची लगबग चालू होते. अशा वेळेस नाश्त्याला काय बनवायचं असा एक मोठा प्रश्न पडलेला असतो. तर आपण इथे हळदी कुंकू विशेष नाश्ता सिरीज चालू केलेली आहे आणि आजच्या नाश्ता सिरीज 6 मध्ये आपण कुरकुरीत मंचुरियन्स कसे बनवायचे ही रेसिपी बघतोय. चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. कोबी बारीक चिरून घ्यायचा आहे. शक्यतो चिरून घ्या, बारीक किसून घेतला ना तर त्याला खूप पाणी सुटतं. काकडी किसून घ्यायची पण पिळून घ्यायची. त्यानंतर ओला कांदा, कांद्याची पात, शिमला मिरची, गाजर हे सगळं आपल्याला बारीक चिरून घ्यायचे. गाजर तुम्ही किसून घेतलं तरी चालेल पण असं मग पिळून घ्या. आलं लसूण बारीक चिरून घ्या आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेण्यापेक्षा ना मिक्सरला अशी ओबडधोबड जरासा वाटून घ्या म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होते. आता सीझनच्या जेवढ्या भाज्या आहे ना अगदी तेवढ्या तुम्ही फळभाज्या किंवा पालेभाज्या एकत्र बारीक चिरून हे मंचुरियन्स केले ना तरी खूप टेस्टी होतात. पण शक्यतो आपल्याकडे चायनीज मंचुरियन्स सगळ्यांना आवडत असतात. त्यामुळे चायनीज मंचुरियनसाठी बेसिक भाज्या ठरलेल्या असतात. कोबी असतो, गाजर असतं, काकडी असते, शिमला मिरची असते, कांद्याची पात असते, ओला कांदा असतो. बस ह्या सगळ्या भाज्या आपल्याला आता मंचुरियन्स किती बनवायचे त्यानुसार तुम्ही इथे ह्या भाज्या घ्यायच्या. कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता इथे मी जिरा आणि आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा 1 चमचा घातलेला आहे. बारीक लसूण चिरून यामध्ये घातलेलं आहे. बारीक आलं चिरून घालायचं आहे. एवढं साहित्य आपल्याला भाज्यांमध्ये आवर्जून घ्यायचं आहे. 1 चमचा काळी मिर पूड आपल्याला यामध्ये आवर्जून घालायची. बाकीचे कोणतेही आपण मसाले इथे घालत नाही पण काळी मिर आवर्जून आपल्याला यामध्ये घालायची आहे. त्याने शेजवान चटणी घालायची आहे. टोमॅटो चिली सॉस यामध्ये घाला. सोया सॉस मात्र आपल्याला यामध्ये थोडंसं याची जी क्वांटिटी आहे ना ती आपल्याला वाढवून घालायची म्हणजे जो वास जी टेस्ट असते ना ती अगदी चायनीज सारखी आली पाहिजे. 1 चमचा आपल्याला यामध्ये विनेगर घालायचे. विनेगर जर तुमच्याकडे नसेल तर लिंबाचा रस तुम्ही इथे घालू शकता. 1 चमचा मीठ घालायचं चवीनुसार आणि साखर आपल्याला 1 चमचा यामध्ये आवर्जून घालायचे. तांदळाचं पीठ किंवा मैद्याचं पीठ दोन्हीपैकी 1 घालायचं आणि कॉर्न पावडर जी असते कॉर्नफ्लावर पावडर ती आपल्याला यामध्ये घालायची. बाजारामध्ये विकत मिळते. एवढं सगळं साहित्य आपल्याला यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित हे मिक्स करायचे. आता जर तुम्हाला चांगलं असं तिखट पाहिजे नसेल तर थोडंसं बेडगीचं लाल तिखट यामध्ये घालू शकता म्हणजे त्यामुळे कलरसुद्धा चांगला येतो किंवा खायचा फूड कलर रेड कलरचा तुम्ही इथे घालू शकता म्हणजे छान कलर येतो. मंचुरियन सारखे मंचुरियनच्या गाडीवरती जसं असं रेड कलरचे भेटतात ना अगदी तसा कलर येतो मग मंचुरियन्स तळून घे किंवा नाही घातले तरी चालेल. आता हे खलून घ्यायचे. खलून घेतलं की लगेच तळायला घ्यायचे. तेल चांगलं गरम करायचे. भाज्या घातलेल्या जर तुम्ही तेल व्यवस्थित गरम केलेलं नसेल तर तुमचे मंचुरियन्स तेलामध्ये सुटले जातील हे लक्षात ठेवा. त्यामुळे तेल पुरेसं गरम करून घ्यायचं आणि मग छोटे छोटे गोळे असे तेलामध्ये सोडायचे किंवा हाताने जसे आपण भजी सोडतो अगदी तसे इथे सोडून घेतले तरी चालेल. तेलात बसतील एवढेच घाला, जास्त दाटीवाटी करू नका. काट्याच्या चमच्याने पहिले हलवून घ्या म्हणजे असे एकमेकांना चिटकलेले असतात ना ते असे मंचुरियन सुट्टे होतात आणि मग मिडियम गॅसवरती असे तळून घ्या. त्यानंतर हलकासा असा सोनेरी कलर आला गॅस मोठा करा 2 मिनटं आणि मग मोठ्या गॅसवरती पहिले 2 मिनटं तळून द्या चांगले आणि मग तेलातनं काढा म्हणजे ना तेलकट अजिबात होत नाही आणि मग कुरकुरीत होतात. तर अशा पद्धतीने आपण इथे नाश्ता सिरीज 6 मध्ये छान कुरकुरीत इथे मंचुरियन्स बनवून घेतलेले. रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की